भाजप वाजपेयी आडवणींची नसल्याने विद्यार्थ्यांवर लाठीमार झाला। माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी हे वक्तव्य केलं। पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने मारहाण झाली। माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी हे वक्तव्य केलं। माजी केंद्रीय मंत्री ज्या पद्धतीने मुलांना मारलं गेलं, ज्या पद्धतीने त्या ठिकाणी बाहेरची मंडळी आली, त्यांनी हल्ले केले। हल्ले होत असताना दिसा लागले की त्यांना गरजच नाहीये, कोणता हात पण उचलत नाही, बोलत नाही, तरी मारलं। मारून झाल्यावर सुद्धा तुडवलेत। एक दोन जणांचा आम्ही व्हिडिओ बघितला, तर त्या ठिकाणी पेशंट सारखा त्याचं परिस्थिती होती, डॉक्टर त्याला हे करत होते आणि पाय ठेवून त्याच्यावर नाचलेत लोक। म्हणजे अशा पद्धतीची प्रवृत्ती तुम्हाला पटते का? एकच आहे, ह्याच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे। तर ही अशा प्रवृत्तीची लोक जर पोलीस म्हणून काम करत असतील, अशा प्रवृत्ती शासनामध्ये काम करत असतील, तर त्यांना शासनामध्ये काम करायचा कुठलाही अधिकार नाही। पालघर जिल्ह्यात सध्या पावसाची विश्रांती पाहायला मिळते। सखल भागात साचलेले पाणी कमी व्हायला सुरुवात झाली। पुरात अडकलेल्या 4 जणांना गावकऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले। पालघर जिल्ह्यात पावसाने सध्या विश्रांती घेतलेली पाहायला मिळते। सखल भागांमध्ये साचलेलं पाणी हे कमी व्हायला सुरुवात झाली असून वाहतूक पूर्ववत होताना पाहायला मिळते। पालघर तालुक्यातील काटाळे या गावातील सूर्या नदीच्या पुरात अडकलेल्या 4 जणांना अखेर गावकऱ्यांनी सुखरूप पद्धतीनं बाहेर काढलं आहे। तब्बल 24 तास अडकलेल्या या कुटुंबाला पहाटे 5:30 वाजता गावातील तरुणांनी मानवी साखळी करून घरात जाऊन त्यांना सुखरूप बाहेर काढले। तर सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झाली। धामणी धरण हे 84.32% भरले। धामणी धरणाचे 5 दरवाजे 120 सेंटीमीटरने उघडलेत। धामणी धरणातून सूर्या नदीत 17,152 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सूर्या नदीला पूर आला। नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।